आपल्या पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झाली, जवळजवळ काँग्रेस झाली. वेदना होता ते बोलताना. काय चाललंय काय अधिकाऱ्यांनी हे समजून जावं की आमच्यावर कोणाचं लक्ष नाहीये, आम्ही काय करतोय. मग ते तोंडावर बोलत नसतील, कारण प्रत्येकाला बरं काय वाटेल हे बोललं की चांगलं आहे, पण त्याला खरं काय तेही त्याला माहिती आहे याची जाणीव ठेवावी. आणि पदांचं म्हणजे शाखा प्रमुख वगैरे ह्या पदांचा कालावधी मला वाटतं जर निश्चित केला तर तेवढ्या कालावधीमध्ये ते काम करण्याकरता स्पर्धा करतील. त्यापेक्षा आता आपल्या पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झाली, जवळजवळ काँग्रेस झाली. वेदना होता ते बोलताना. पूर्वीच्या काळामध्ये आमचा शाखा प्रमुख जो होता ना, एक शाखा प्रमुख गावचा, त्या गावच्या शाखा प्रमुखाचा जो रुबाब होता तो आता गावच्या शाखा प्रमुखाचा रुबाबच नाही. त्याला मुळात मी शाखा प्रमुख आहे की नाही हेच माहित नाही. कालच्या निवडणुकीमध्ये किती शाखा प्रमुख ऍक्टिव्ह होते, किती जण ऍक्टिव्ह होते. शाखा प्रमुख हा पूर्वी अख्खा गाव तो त्या ठिकाणी हलवून सोडायचा, अख्खा गाव चालायचा आणि चाळायचा. पण सरपंचाच्या हातामध्ये डायरेक्ट निधी येतो. गावामधलं कुठलंही काम आलं ते भले राज्य पातळीवरचं असलं, केंद्र पातळीवरचं असलं, जिल्हा पातळीवरचं असलं तरी तो त्या रस्त्यावर जाऊन उभा राहतो. हे काम मी आणलंय, गावातला सरपंच आहे त्याचा वगमान काढा, जिल्हा परिषद सदस्य आहे त्याचा वगमान काढा, पंचायत समिती सदस्य, वगमान म्हणजे समजतंय ना तुम्हाला का नाही समजत आहे, त्याचा काढा, शाखा प्रमुखाचा काढा. हा उल्पा हे असे सगळे गिरोबा बसलेले आहेत. उल्पा काय चाललंय त्या पदावर गेल्यानंतर त्या पदाची ही जबाबदारी नाही. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राज्यातील विरोधी पक्षाची आघाडी असलेल्या महाविकास आघाडीत दररोज खटके उडताना दिसत आहेत. त्यात विधानसभेतील पराभवानंतर धक्का बसलेल्या शिवसेना ठाकरे गटामध्येही सारं काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्यात आता पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार भास्कर जाधव यांच्या व्हायरल होत असलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. एका कार्यक्रमामध्ये भास्कर जाधव यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत भाष्य करताना आपल्या पक्षाची जवळजवळ काँग्रेस झाली आहे असं विधान केलं आहे. भास्कर जाधव म्हणाले की पदांचा म्हणजे शाखा प्रमुख वगैरे पदांचा कालावधी जर निश्चित केला तर तेवढ्या कालावधीमध्ये काम करण्याकरिता ते स्पर्धा करतील. नपेक्षा आता आपल्या पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झाली आहे, जवळजवळ काँग्रेस झालीच आहे हे बोलताना वेदना होतात अशी खंत भास्कर जाधव यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की एखाद्या गावात शिवसेनेचा कार्यक्रम असला की त्या गावातील शाखा प्रमुखाच्या अंगात संचार झालेला असायचा. आज शाखा प्रमुख कोण आहेत, किती आहेत, कुठे आहेत याचा पहिल्यांदा आढावा घ्या. काही पदाधिकारी 10 15 वर्षापासून एका जागेवर मस्तपैकी बसलेले आहेत. माझ्या पदाला कोणी हात लावू शकत नाही असं त्यांचा समज झालेला आहे. मी कुठल्या तरी नेत्याची मर्जी सांभाळली की माझं पद शाबूत. आहेत कुठे हे शाखा प्रमुख असा सवालही भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे.